काय म्हणशील? चांगलं वाटतं कोणतरी आपण आपल्याला सपोर्ट करतोय एंट्री फी. आता कारण की प्रत्येक टुर्नामेंट खेळणं हे सर्वांचं नसतं का. एंट्री फी प्रत्येक टुर्नामेंटला 3-3.5 हजार भरणं सर्वांना शक्य नसतो. कोण सपोर्ट करतो ती चांगली गोष्ट आहे. आणि पहिली गोष्ट सांगेन की पहिलीच चौकार तुझी अडवली अंकुश भोईरने, काय म्हणतील त्याच्याबद्दल? फारच सुंदर, कारण त्याचं शरीर पण इतकं बरोबर असताना परंतु त्याने फिल्डिंगला फार एफर्ट चांगले दाखवले. नक्कीच धन्यवाद तुला. मॅच ऑन होतोय. जाऊया पण एकदा युसुफ सय्यद सरांकडे. यस, पंचाळी संघ यायचंय सन्मान चिन्ह घेण्यासाठी. पंचाळी संघ या, आपण यायचंय तिकडे. अंकुश भोईर आपण सुद्धा यायचं. आपल्याला बेस्ट फिल्डर साठी चांगलं फिल्डिंग केली. या माध्यमातून उर्वी डीचे ऑनर रोहितजी पाटील यांच्याकडून कॅश प्राइज दिला जाईल 100 रुपये. अंकुश भोईर या प्लीज. लगेच सामना सुरू झाला. पहिला चेंडू वाईट टाकला गेला. अतिरिक्त धावणी खाता उघडले गेले. आई जगदंबा धनसर या संघाचा शॉर्ट चेंडू ऑन साइड गेला. निशांत पवार चेंडू फील्ड करतो, पैकी केली गेली. आणि यावेळेस काय घडलं गेलं? नॉट आउटचा कॉल पंचांचा. नक्कीच खूप वेगाने खेळपट्टीवर धावलेत दोन्ही खेळाडू. धावसंख्या एकने पुढे 6 ते 2 धावा धावफलकात लगावल्या गेल्या. एका बाजूला आपण पाहू शकाल संजय टायगर पॅराडाईस ए, तर एका बाजूला आई जगदंब धनसार असे दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये. लहान चेंडू हलक्या बॅटने खेळला गेला. रेहान चेंडू फील्ड करतोय आणि थोडासा वेगान तो गायचा प्रयत्न होता. एकदम लगेच परिपूर्ण केली. अंकुश भोईर या प्लीज. अंकुश भोईर आपल्या सुद्धा 100 रुपये कॅश प्राइज दिला जाईल आदरणीय सन्माननीय रोहितजी पाटील यांच्या माध्यमातून. त्यांनी पहिला चेंडू मागील सामन्याचा इनिंग्स मध्ये अप्रतिम शतक केलं होतं. त्यावेळेस पाहू शकाल मागील सामन्यात असा एक थ्रो पाहायला भेटला होता. तो ओव्हर चौकार आला होता. यावेळेस थ्रो केला संदीप कनोजिया. चेंडू खाली आले. नक्कीच 1 मिनिटाचा कालावधी आहे. संतोष, आपण केक सेरेमनी करणार आहोत. आमच्या मुख्य व्यासपीठ संतोष पाटील आमच्या मुख्य व्यासपीठावर या. केक कटिंग केला जाईल. मॅरेज अॅनिव्हर्सरी आजच्या दिवसामध्ये आहे. आदरणीय सन्माननीय उत्तमजी म्हात्रे साहेब आणि त्यांच्या सौभाग्यवती दीपिकाताई म्हात्रे. नक्कीच खूप खूप शुभेच्छा असतील. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आमच्या पंचांकडून सुद्धा आमच्या पूर्ण टीम कडून शुभेच्छा दिल्या जातात आपल्याला. अगदीच केक सुद्धा खायला भेटणार आहे आम्हाला आणि स्वीट केक ताईंच्या माध्यमातून दिला जाईल. मनीष पाटील आपण सुद्धा आहेत, आपल्याला सुद्धा दिला जाईल स्वीट केक आजच्या दिवसामध्ये. अंकुश भोईर या प्लीज. विनंती असेल आपला प्रतिनिधी तरी पाठवा, कारण की आमचे मान्यवर या ठिकाणी सन्मान चिन्ह देण्यासाठी उभे आहेत. प्लीज सहकार्य करायचंय. लगेच या. एक प्रतिनिधी यायचा आहे आपण सन्मान चिन्ह घेण्यासाठी. लगेच पाहू शकाल थोडंसं तालमेल नव्हती खेळपट्टीवर धावत असताना. कॉलिंग नव्हती आणि जेव्हा चेंडू बॅटला ब्रश झाला शॉर्ट बॉल होता आणि सिद्धार्थ खूप वेगाने धावला. परागचा कॉल नव्हता, परंतु शेवटच्या क्षणात परागने स्वतःचा विकेट सॅक्रिफाईस केला. गडी 5 झाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जितेश मैदानाच्या आतमध्ये चेंडूची गोष्ट केली. नंतर चेंडूचा खेळ संपला गेला. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये धावा कच्चा केला गेला. 5, 3 सिंगल 2 वाईट आणि धावच्या मध्ये 1 गडी बाद केला गेला. निशांत पवारने चांगलं क्षेत्ररक्षण केलं. हळूवार चेंडूला फेकी केली. चांगला चेंडू गॅदर केला गोलंदाज आपण पाहू शकाल आणि शेवटचा अंतिम चेंडू या षटकामधला सुरेख फटका. तेवढा चांगला क्षेत्ररक्षण फॉलो थ्रू मध्ये रियान शेख आपण पाहत अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं गेलंय. इथे मात्र आपण पाहतोय एक विकेट मिळवला. परेश म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि नीताताई यांच्याकडून आपण पाहतोय सन्मान चिन्ह दिलं जाईल. नीताताईने विनंती करतोय 500 रुपयाची कॅश प्राइज देखील पंचाळीस संघाच्या गोलंदाज प्रसाद याला दिलं जाईल. सुरेख मात्र विकेट घेतला गेला. जाऊया O2 कॉम्बॉक्स कडे. नक्कीच अनीस खान साहेब आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असे सामना चालना घेत आहेत. आपण पाहतोय पॅराडाईस संघाचे समर्थक बाबू मेमन सुद्धा आहेत. पाण्याच्या एक अप्रतिम सप्लायर आणि सध्याच्या घडीमध्ये सेकंड हँड बाईकचे ऑनर आहे, डीलर आहे. त्यात सुद्धा वेलकम असे सामना चालना घेत आहेत. रवी सरपिल्ले आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. सिनियर खेळाडू गणेश सरपिल्ले आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. पॅराडाईस संघाचे समर्थक आहेत. परंतु सामने जे आपण पाहतोय ना राजे शिवछत्रपती ग्रुपच्या माध्यमातून स्पर्धा राबवली जाते. राजे शिवछत्रपती चषक 2024 ची आजची दुसरी रात्र आहे आणि सेकंड पॅनल आपण पाहतोय आजच्या दिवसामधला म्हणजे डी पॅनल. पुढील अजून एक सामना असणार आहे. जो संघ क्वालिफाय झालाय प्री क्वार्टर मध्ये तो म्हणजे साईकता बिरवाडी उर्वी 11 आर्यन 11 हा संघ. विशाल आगरे गोलंदाज मार्कवर सज्जवतोय. यावेळेस सुरेख चेंडू खाली राहिलाय. चेंडू टप्पापर्यंत खाली राहिलाय आणि सिद्धार्थला सरप्राईज केलं गेलं. सिद्धार्थ थोडासा संघर्ष करतोय मैदानाच्या आतमध्ये, थोडासा स्ट्रगल करतोय. चेंडूने बॅट चांगला संपर्क होत नाहीये.
यावेळेस पाहू शकाल ऑफ्टर थोडासा बाहेर चेंडू होता फ्लाईट चेंडू टाकला गेला. आपण पहिला चेंडू पाहिला थोडासा खाली राहिला त्यानंतर थोडासा फ्लाईट चेंडू डॉट बॉल आलाय. हा सिंगल धावाली माफ करा एकदम धावा कोणी 7 धावा. यावेळेस फटका सुरेख होता. रेहान चेंडूला फील्ड करतोय. चांगली गोलंदाजी मागील सामन्यामध्ये बेस्ट मॅन ऑफ द मॅच दिला होता या खेळाडूला. चेंडू टॅप केला गेला. सोहेल शेख चेंडूला फील्ड करतोय परंतु थोडासा फंबल झालाय. एकदम नक्कीच परिपूर्ण केली धावफलक एक पुढे 6 ते 9 धावून पोहोचेल. धावफलकावर 8 धावा. दुसरा षटक मार्ग असतो. 4 चेंडूमध्ये मात्र 2 धावा खर्च केल्या गेल्या विशाल आगरे यांच्या माध्यमातून. से फटका सुरेख तेवढा चांगला क्षेत्ररक्षण केलं गेलंय आणि यावेळेस काय घडलं गेलंय चांगला क्षेत्र चांगली फेकी धाव चिच्चर मध्ये जितेश बॅक टू आउट. गडी बाद झाला दुसरा 8 अंकावर. नक्की विशाल आगरे येणाऱ्या 2 मे रोजी नवीन इनिंग्स मध्ये जोडले जाणार चतुर्भुजामध्ये बांधले जातील. नक्कीच एक सुरेख बंधन असतं प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये. जेव्हा जेव्हा 2 हात ते 4 हात होतात तेव्हा एक नवीन इनिंग त्याला साकारायला लागते आणि तीच इनिंग जी साकारली उत्तम मात्रे आणि दीपिका ताई मात्रे ती इनिंगची आज सेरेमनी करणार आहोत. नक्कीच थोड्या क्षणामध्ये डीजे ऑपरेटर येतील तेव्हा लगेच आपण केक कटिंगला सुरुवात करणार आहोत. त्यावेळेस ऑफ साईडला खेळायचा प्रयत्न होता. सोहेल शेख आले चेंडूला फील्ड केले गेले. एकदम नक्कीच परिपूर्ण केले जाईल. षटक क्रमांक दुसरा संपला गेलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 4.50च्या सरासरीने 9 धावा धावफलकावर 2 गडीच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी असेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये धवल आपण पाहतोय. धवलला इकडून संघासाठी काहीतरी नवल करावं लागेल. रन्स बनवावे लागतील. धावा येणं गरजेचं आहे. आई जगदंब धनसार थोडासा संघर्ष करतोय. रुपेंद्र मोरे आपण पाहतोय खूप वर्षांनी या संघ ते चालवत आहेत. ते सुद्धा सामना चालणार त्याचा करूया आपण वेलकम या स्पर्धेमध्ये. अरुण शाहू म्हणजेच बादल गोलंदाज सध्या लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. या खेळाडूची गोष्ट मागील वर्षापासून खूप सुरेख गोलंदाजी करतात पॅराडाईज बोईसर या संघासाठी. तोच गोलंदाज सजवतोय. वैयक्तिक पहिलं संघाकडून 30रा षटक घेऊन यावेळेस पाहू शकाल थोडासा बाहेर काढला होता चेंडू. चेंडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडे आलाय. एकदम नक्की डिक्लेअर झोन मध्ये धवल मागील सामन्यामध्ये विनिंग धाव याच्या बॅटमधून आली होती. तोच बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे. डबल डिजिट मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 2 गडीच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस सुरेख चेंडू परत 55 हा समांतर धावा दिले. अवांतर व्हाईट बॉल धावफलक एक पुढे ससवले गेले. धावसंख्या 11 धावा धावफलक 11 लॉस ऑफ 2 विकेट. अजून या षटकाचा पुढचा चेंडू यावेळेस हलक्या बॅटने खेळायचा प्रयत्न परंतु बॅटचा फेस उघडले गेले आणि फलंदाज होतोय बाद मिस्टर धवल. बॅक टू डगआउट. एक चेंडू फेस केला 0 धावा म्हणून तो बॅक टू डगआउट आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कल्पेश आपण पाहू शकाल. कल्पेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 11-3 अशी स्थिती आपण पाहतोय संघ आई जगदंब धनसार या संघाची. त्यावेळेस पाहू शकाल ऑफच्या बाहेर पंचाने व्हाईट बॉल घोषित केल्यानंतर स्टंपिंगच्या माध्यमातून गडी बाजार. कल्पेश आल्या पावलाने बॅक टू डगआउट. एकही चेंडू न खेळलाय आणि बॅक टू डगआउट आहे म्हणजे डायमंड नगर शिकार झालाय कल्पेश. गडी बाद झाले 4 धावा त्या मात्र 12 धावफलकावर. हॅट्रिक वर आहे यावेळेस धीरज नवीन फलंदाज. हॅट्रिक वर अरुण शाहू. पहिली हॅट्रिक पाहायला भेटेल का या स्पर्धेमधली. बादल गोलंदाज सज्जवतोय. यावेळेस स्पर्धेत व्हाईट बॉल 3 व्हाईट बॉल टाकलेत या खेळाडूने आतापर्यंत या षटकामध्ये. 2 चेंडूमध्ये आता 4 धावा खर्च केल्या गेल्या. यावेळी चेंडू मध्ये आणला गेला. चांगला फटका चांगला अशा प्रयत्न होता सोहेल याचा चेंडू गुंगळाचा सीमारेच्या पार आलाय. खणखणीत दर्जेदार राजे शिव छत्रपती चषक चौकार 4 फलंदाज धीरजच्या बॅट मधून. नक्कीच चौकाराची गरज होती. अजून एकही चौकार आला नव्हता. व्हाईट बॉल आल्या होत्या आपण पाहू शकाल. पहिल्या षटकामध्ये 2 व्हाईट बॉल आणि तिसऱ्या षटकामध्ये 3 व्हाईट बॉल आलेत.
पहिल्या चौकार या इनिंग्स मध्ये धावसंख्या पाहू शकाल आपण 17 धावा. चेंडूची गोष्ट चेंडूचा खेळ संपला गेले 3. अजून येणारे 3 चेंडूचा खेळ बाकी असलेल्या षटकामध्ये. यावेळेस फटका सुरेख होता, परंतु जबीर खान सारखा खेळाडू आहे, चेंडूला फील्ड करतोय. बॉडी पाहू शकाल जबीर जेव्हा चेंडू येतो चेंडू खूप लहान आपल्याला पाहायला भेटतोय. क्षेत्ररक्षण सुरेख केला गेला, डॉट बॉल आला. वेगवान चेंडू होता आणि यावेळेस गरीबात अरुण शाहू 3 वाईट बॉल टाकले, एक चौकाला 3 मुख्य गडी सुद्धा बाद केलेत. सिद्धार्थ सलामी बॅटर नॉन स्ट्राईक एंड त्याचा निराश आहे स्वतःवर सुद्धा आणि खेळाडूवर सुद्धा, कारण की त्यामध्ये 6 चेंडू फेस केलेत, 5 यावर बॅटिंग करतोय. नवीन बॅटर मैदानी 4 मध्ये बॅटिंग साठी आलेत दक्ष. लगेच पाहू शकाल फ्रेंड्स मोबाईलचे ऑनर आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक यांनी खूप चांगलं आयोजन नियोजन केले. उत्तमजी म्हात्रे साहेब, आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर या. आमचे ताई साहेब वाट पाहतायत, त्यांनी नक्कीच लग्नासाठी एवढी वाट पाहिली नसेल, आजच्या दिवसाची वाट पाहतायत. आपण केक कटिंग करणार आहोत आमच्या मुख्य व्यासपीठावर आणि चिमुकली त्यांच्या बरोबर त्याचे प्रिन्स सुद्धा त्यांच्या बरोबरीमध्ये आहेत. प्लीज या उत्तमजी म्हात्रे साहेब. यावेळेस ऑन साइडला फटका सुरेख आहे, बादलच्या चेहरा सुद्धा हसते, कारण की ऑफच्या बाहेर चेंडू होता. सभेत सुद्धा पाहतायत कौतुक करतात बॅटरचा. मिनिश पाटील सुद्धा पाहताय, कारण की ऑफच्या बाहेर चेंडू ऑन साइडला खेळला गेला. एक आगळा वेगळा फटका फलंदाज दक्ष बॅटमधून आलाय. 21 धावा फटकावर 3 षटकांचा खेळ संपला गेला. 5 गडीच्या मोबदल्यामध्ये येणारे अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी असेल. चला उत्तमजी म्हात्रे साहेब या, आपण बोलूया आमच्या मुख्य व्यासपीठावर. केक कटिंग केला जाईल, तिकडे असतील सतोजी पाटील. नक्कीच आपण पाहतोय या ठिकाणी दोन्ही हे आपण पाहतोय अॅनिव्हर्सरीसाठी आपण या स्पर्धेच्या दरम्यान अगदी योगायोग आहे, अगदी योगायोगाने अॅनिव्हर्सरीचा दिवस आपण पाहतोय. नक्कीच हे जीवन तुम्हाला असंच सुखी समाधानी राहो, हीच मात्र आमच्या पूर्ण टीम कडून तुम्हाला शुभेच्छा आहे. आणि लगेच खूप शुभेच्छा असतील लग्नाच्या वाढदिवस उत्तम म्हात्रे साहेबांनी दीपिकाताई म्हात्रे. तर आपण केक कटिंग सर्व्हिस चालू आहे. आपण वळूया मैदानाच्या आत सामना सुरुवात करायची. पंच चला सामना सुरुवात करा. 3 षटकांचा खेळ संपल्याकडे 7च्या सर 21 धावा फटका लगावल्या गेल्या. नक्कीच केक कटिंग झालाय, सगळ्यांचा तोड आज गोड केला जाईल आणि ही तारीख आठवणीत ठेवली जाईल. मनीष पाटील आपल्या सुद्धा दिले जाईल हा केक, दक्षता घ्या, कारण की आपण 2 सामन्यात पंचची भूमिका पार पाडतात. खूप खूप धन्यवाद. ऍज पंच म्हणून सज्ज झाले. शेवटचे 6 चेंडू जबीर खान गोलंदाज सज्ज झालाय. स्ट्राईकवर सिद्धार्थ आणि यावेळेस बॅटची बाहेरची कडा आणि सिद्धार्थ यावेळेस गॉन. 6वा गडी बाद झाला 21 अंकावर. काय गोलंदाजी केली गेली आपण पाहू शकाल. अरुण शाहूच्या षटकामध्ये 3 गडी बाद त्यांनी केल्या. धावा खर्च केला पाहू शकाल. अरुणच्या षटकामध्ये 12 धावा त्यांनी खर्च केल्या. त्यावेळेस शैलेशला त्यावेळेस पाहू शकाल अप्रतिम गोलंदाजी, परंतु पंच वाईट बॉल घोषित करतायत. नक्कीच वाईट चेंडू टाकला गेला. आतापर्यंत पॅरेंट्स गोलंदाजाने या इनिंग्स मध्ये 6 चेंडू वाईट टाकलेत. रेहानने 2 वाईट टाकले, बादलनी 3 वाईट टाकले, जबीर खानने 1 वाईट बॉल टाकला. नक्कीच अतिरिक्त धाव कुठे ना कुठे संघाला बॅकफुटवर घेऊन जाते. आपण सांगता 24 चेंडू मध्ये तुम्ही 24 चेंडू जर टाकाल तर कुठे कुठे धावसंख्या तुम्ही कमीत कमी थांबवू शकाल. जेव्हा तुम्ही एक्स्ट्रा चेंडू टाकतात तेव्हा तुम्हाला एक्स्ट्रा धावा सुद्धा खर्च करता. आणि जेव्हा 24 चेंडू मध्ये तुम्हाला आता 30 चेंडू टाकावे लागतील, हे सुद्धा गणित आहे क्रिकेटमध्ये, कारण की 6 चेंडू एक्स्ट्रा टाकले गेलेत. धावसंख्या आपण पाहू शकाल 23 धावा फलकावर 6 गाडीच्या मोबदल्यामध्ये. राजे शिव छत्रपती ग्रुपच्या माध्यमातून आयोजित स्पर्धा पाहतोय आपण. आजच्या
रात्रीमध्ये नक्कीच लग्नाच्या वाढदिवसानिमित्त केक कटिंग केलं गेलं. सुरेख व्यक्तिमत्व आणि जेव्हा जेव्हा गरीब गरजू लोकांना नक्की गरज असते उत्तम मात्रे नक्कीच आपला पुढाकार घेतात. चांगली व्यक्तिमत्व आहे आणि यावेळेस फ्लिक केलं गेलं होतं परंतु टिकली असून शेवटच्या क्षणामध्ये चेंडू वळला गेला. एक धावा नक्कीच आली. धावसंख्या एकने पुढे सहसा होते. धावसंख्या 25. 5 चेंडूमध्ये आतापर्यंत 4 धावा खर्च केला. शेवटचा अंतिम चेंडू या षटकामधला जे की गोलंदाज सज्ज होतो जबीर खान. ऑन साइडला 4 खेळाडू, ऑफ साइडला 3 खेळाडू सज्ज करतात. शेवटच्या चेंडूसाठी दक्ष आपण पाहतो एक चौकाराच्या बॅटमधून आला होता तोच बॅटर स्ट्राईकवर. यावेळेस मोठा फटका घ्यायचा प्रयत्न जे की स्वतः चेंडू खाली आले. या षटकाची सुरुवात विकेटने झाली. या षटकाची समाप्ती सुद्धा विकेटने झाली. या षटकामध्ये 4 धावा खर्च केल्या, 2 गडी बाद केल्या. धावा येत्या 25. 26 धावांचा लक्ष असणार आहे हा सामना जिंकण्यासाठी. प्रत्येक षटकामध्ये 6.50 ची सरासरी गाठायची आहे हा सामना जिंकण्यासाठी. पॅराडाईज बोईसर संजय टायगर या संघाला. चला लगेच फिल्डिंग सजून घ्या. आपण पाहू शकाल 14 मिनिटं आणि 6 सेकंदांनी सामना परिपूर्ण केला पॅराडाईज संघाने. यानंतर एक सामना असणार आहे तो म्हणजे संयुक्त बिरवाडी RN11 उर्वी 11 विरुद्ध या सामन्याचा विजेता संघ. त्यानंतर आपण ई पॅनलला सुरुवात करावं. त्याच्यामध्ये पहिला सामना खेळला जाईल SG विनर बोईसर विरुद्ध GNCC पालघर असा सामना असणार आहे. म्हणजेच गांधीनगर पालघरचा संघ तर एका बाजूला SG विनर बोईसर संघ ई पॅनल मधला पहिला सामना असणार आहे. तर बघा 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये सज्ज होतील. 6व्या बॅटरच्या रूममध्ये एका बाजूला निलेश मिश्रा तर एका बाजूला क्रिकेट चा बाहुबली जबीर खान जे के. पॅराडाईज बोईसर नक्कीच इंग्लिश मध्ये स्वर्गला पण पॅराडाईज सांगतोय आणि या संघाची गोष्ट केली तर हा संघ खूप वर्षाने बांधून ठेवला गेलाय. कमीत कमी 27 ते 28 वर्ष ओलांडून गेले हा संघ आणि आतापर्यंत परीक्षितजी ठाकूर जे संघाचे फाउंडर आहेत. खूप खेळाडू या संघामध्ये आले, खूप खेळाडू गेले परंतु जबीर खान मागील आपण पाहतो 18 ते 19 वर्षापासून या संघामध्ये खेळतो आणि सुरेखरित्या ज्या ख्यातीने तो खेळतो त्या ख्यातीने तो फलंदाजी करतोय. जबीर ऑन स्ट्राईक असेल पहिला. पहिला चेंडू फक्त दिशा दिली गेली. अनीस खान यांच्या सन्मानार्थ चेंडू आलाय. चौकार फ्रेंड्स मोबाईल डग आउट करे. जबीरच्या बॅटमधून पहिला चौकार. संख्या 4 ने खातं उघडलं गेलं. वैयक्तिक आणि संघात 26 धावांचा पाठलाग करायचा आहे हा सामना जिंकण्यासाठी संजय टायगर पॅराडाईज बोईसर या संघाला. यावेळेस हलक्या बॅटने खेळला गेला. जितेश चेंडूला फील्ड करतोय. आलाय हा डॉट बॉल. हलक्या बॅटने खेळला गेला. पुश केलं गेलं. आपण सांगतो जिंदगीमध्ये पुश करो और खुश रहो अशा प्रकारे पुश केलं गेलं. एक सिंगल परिपूर्ण केले गेली. धावसंख्या एकने पुढे सहसा होते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 5 अंकावर. अजूनही येणारी चेंडू असतील 21 बनवायची. 21 ऑन साइडला क्रॅकर निलेश मिश्राच्या बॅटमधून आलाय हा सुरेख चौकार. 4 तर बघा 9 धावा फरकावर आहेत. येणारे अजून चेंडू असतील 20 चेंडू बनवायचे विजयासाठी 17. ऑफ साइडला फटका सुरेख कल्पेचा चांगला क्षेत्रक्षण डायरेक्ट हिट करण्यापर्यंत बॅकअपला खेळाडू नव्हता परंतु एक धाव परिपूर्ण केली गेली. धावसंख्या एकने पुढे सहसावते. धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलकावर डबल डिजिट मध्ये 10 धावा धावफलकाला लगावल्या गेल्या. 5 चेंडू 10 धावा. 3 चेंडू 5 वर बॅटिंग करतात जबीर. 2 चेंडू 5 वर निलेश. फटका सुरेख कार्पेटला गुदगुल्या करत चेंडू निघून गेलाय. सीमारेषा पार आलाय. खणखणीत दर्जेदार राजेश छत्रपती सन्मानासाठी हा चौकार. पहिला चेंडू संपले गेले. 14 धावा धावफलकावर. येणारे अजूनही 18 चेंडू बनवायचे 12.
नक्कीच आपण आजची दुसरी रात पाहतोय, उद्या तिसरी रात आणि चौथ्या अंतिम रात्रीमध्ये नक्कीच आपण या स्पर्धेला एक वेगळीच एंटरटेनमेंट पाहणार आहोत. 2 लेडी अँकर आपल्याला जोडले जातील आणि सांस्कृतिक प्रोग्राम सुद्धा ठेवले गेले या स्पर्धेमध्ये. आणि एक 40+ 45 भागामध्ये 40+ जे खेळाडू आहे त्यांची आपण एक्झिबिशन मॅच ही सुद्धा पाहणार आहोत या स्पर्धेमध्ये. ही मजा शेवटच्या अंतिम दिवसामध्ये पाहायला भेटेल. कल्पेचा पहिला चेंडू फ्लिक केला गेला मनगट सायने, खेळाडू आले चेंडूला फ्लिक करतात सिद्धू, परंतु डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला एकेरी धावासाठी. धावफलक झोन मधील 15 बनवायची तदुनी 11 येणारे चेंडू असतील इनिंग्स मध्ये 17. 17 बॉल 11 रन्स टू विन. नो चेंडू होता फटका सुरेख. शैलेशने चेंडू दिसला नाही मला असं वाटतं, कारण की खूप वेगवान चेंडू निघून गेलाय. शैलेश शेवटच्या आले परंतु चेंडू एवढा वेगवान होता की चेंडू त्याच्या नजरेला ओलसर करून निघून गेलाय. सीमारेच्या बाद चौकार. नो +4 म्हणजे 5 धावांनी धावफलक पुढे सहसा होते. धावसंख्या जाऊन पोहोचेल. धावफलकावर तब्बल लगावल्या गेल्या 20. इकडून बनवायचे मात्र 6. जेकी यांची गोष्ट जेकीने आता चेंडू फेस केले तब्बल 5 चेंडू आणि 13 वर ते बॅटिंग करतात 3 चौकारच्या मदतीने. यावेळेस वेगळा फटका खेळायचा प्रयत्न, परंतु बॉक्स आउटसाइड मध्ये फलंदाज बाद झाला. नाही, एकेकाळी असं वाटलं की टॅप फटका सजवलाय का, परंतु बॅटची मोठी येत लगावली गेली आणि चेंडू सीमारेच्या बाहेर निघून गेला 6 धावांसाठी. म्हणजेच बॉक्स मध्ये खूप सारे नियम आहेत. तुम्ही सर्कलच्या बाहेर डायरेक्ट खेळते नक्कीच बाद असणार आहेत. आणि सोहेल शेख नौका खेळाडू आहे, अप्रतिम बॅटर, अपकमिंग यंगस्टार आहे. अयान शेख आमच्या बरोबर 10व्या खेळाडूच्या मध्ये बसलेल्या दोन्ही बंधू आहेत. यांची पिताश्री यांची गोष्ट केली तर ओव्हरऑल क्रिकेट खूप सुरेख खेळतात. सध्याच्या घडीमध्ये रेल्वेमध्ये जॉबला आहेत. कासिम शेख यांचे सुपुत्र आहेत, ज्येष्ठ सुपुत्र. सोहेल आलाय फटका सुरेख गॅप मध्ये चौकार. फ्रेंड्स मोबाईल स्टोर डगआउट कडे सन्मान झाला गेलाय चौकार. 4 धावा. धावसंख्या 24, मात्र 2 धावांची गरज. 2 धावा दूर आहे. 1.3 चेंडूचा खेळ संपला गेलाय आणि यावेळेस हलक्या बॅटने चॉप केले गेलाय. पाहू शकाल डिक्लेअर मध्ये चेंडू निघून गेलाय. एकेरी धावासाठी सामना लेवल होतोय. निलेश मिश्रा या चेंडूवर चौकार लगावून सामना फिनिश करेल, सिंगलने हा सामना फिनिश करेल, कारण 1 धावाची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. आणि सेन्सिबल क्रिकेट नक्कीच कॉंग्रॅच्युलेशन्स संजय टायगर पॅराडाइज बोईसर आणि हार्ड लक आई जगदंबदन सर. या मॅचचा मॅन मॅच नो डाऊट, कारण की 26 धावांचा पाठलाग करायचा होता, परंतु जबीरने चांगली बॅटिंग केली. परंतु असं एक नाव ज्यांनी एका षटकामध्ये तब्बल 3 गडी बाद केले, तो ठरतो मॅन ऑफ द मॅच. अरुण शाहू बादल. या मॅन ऑफ द मॅच साठी बादल लगेच आमच्या